आज आपण क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न कसं करणार आहोत ते बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आता हे बोनलेस चिकन घेतलेले आहे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो। असे पीस करून घ्यायचे आहेत त्याचे व्यवस्थित, हे पहा। आणि त्यामध्ये असे 2 तंगडी पण घेतली आहे आपण। आता त्यामध्ये आपण दही टाकून घेणार आहोत। आता आपण दही टाकले, त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत। 1 चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा आपण गोडा मसाला आणि लाल तिखट 1 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता। मीठ 2 चमचे बेसन पीठ घेणार आहोत आणि कसुरी मेथी ती आपण कुस्करून टाकणार आहोत ह्यामध्ये। आणि 1 मोठा चमचा आपण आलं लसूणची पेस्ट वापरणार आहोत। आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत। हे तुम्ही हाताच्या सहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आता आपण एक जीव करून घेतलेलं आहे पूर्ण मसाल्यांमध्ये, दह्यामध्ये। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं झाकण लावून मुरायला ठेवायचे। हे पहा, आता हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण हे फ्राय करून घेऊया व्यवस्थित। प्रकारे आता आपण व्यवस्थित हे एका बाजूने क्रिस्पी झालं, ह्याला 2 मिनिटं एका बाजूला ठेवायचं, त्यानंतर ते पलटी करून घ्यायचे। अशाच प्रकारे आपण जरा हे व्यवस्थित एका बाजूने पहिले क्रिस्पी करून घेऊया, मग पलटी करू। बघू शकता आता आपल्या एका बाजूने व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण हे दुसऱ्या बाजूने करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण ह्याला व्यवस्थित 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवल्यामुळं ते किती व्यवस्थित क्रिस्पी झालेलं आहे। त्याला व्यवस्थित कलर पण आलेला आहे। आता हे आपण तसंच दुसऱ्या बाजूने पण करून घेऊ। अशाच प्रकारे आता आपण सगळे करून घेऊया आपण। प्रकारे आपलं क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न आज खाण्यासाठी तयार आहे। यासोबत तुम्ही कांदा, लिंबू, टोमॅटो, अजून तुमच्याकडे जर काकडी, बीट वगैरे काय असेल तर तुम्ही त्यासोबत ते खाऊ शकता। हे खरं तर नुसतंच खायला छान लागतंय। तुम्ही याच्याबरोबर चपाती, पराठा सुद्धा खाऊ शकता।